कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे आमचं श्रद्धा शिक्षण केंद्र म्हणजे म्हणून NGO चालत होतं, जिथे शिवण क्लास, पार्लरचे क्लासेस घेण्यात येत होते. तिथे आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो, तेव्हा हळदी कुंकवाचे दिवस होते. पण आमच्या क्लासमध्ये ताई वगैरे यायच्या, तेव्हा त्या ताईंचं मी नाव घेत नाही, पण त्या ताई आल्या आणि अक्षरशः माझ्याजवळ रडू लागल्या. म्हणे ताई, आम्ही म्हणे नेहमी हळदी कुंकवात पुढे पुढे राहायची, सगळ्या मला विचारायच्या. ह्या वेळेस हळदी कुंकू ठेवलं, पण मला बोलवण्यात सुद्धा आलं नाही, मला विचारण्यात सुद्धा आलं नाही. त्या इतक्या रडल्या आणि त्यांची एज फार कमी होती, म्हणजे असेल त्या 36 समथिंग. म्हणजे त्यांना पाहून मलाही असं डोळ्यातून पाणी वाहू लागलं की खरंच यांच्यासाठी हळदी कुंकू किती मायने ठेवतात. तसं हळदी कुंकू पाहिलं तर आपण लग्नाच्या आधी पण हळदी कुंकू लावतो, लग्नाच्या नंतर लावू शकत नाही अशातला काहीच विषय नाहीये. जमाना बदलून राहिलेला आहे, आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचंय. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहेत सगळे महिला. हिंदवी स्वराज्याचे धर्मसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ आणि आपल्या सर्व माता भगिनींना शिकवणाऱ्या आणि ज्यामुळे आज आपण हा एक सुंदरसा कार्यक्रम रणरांगिणी म्हणून विधवा महिला आणि सौभाग्यवती महिला यांचा कार्यक्रम आपण सोबत घेत आहोत. अशी आपल्याला एक मार्ग दाखवणारी आपली माय म्हणजे सावित्रीबाई, आणि हीच या मायेमुळेच आपण आज सर्व महिला इथे उपस्थित आहोत. मी इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांचे स्वागत करते. सर्वप्रथम आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. सोबतच सुनंदा दिलीपराव कपिले काकू इथे म्हणजे खूप लवकर इथे उपस्थित झाल्या आणि त्यांनी आपल्याला एक वेळेचं महत्त्व घालून दिलेलं आहे. कारण की हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटला की आपल्याला माहित आहे की 6 वाजता शिवाय सुरू होत नसतो, परंतु आपल्याला आज या तिघी काकूंनी, शीतल निलेश वानखडे, वर्षा मनोज इंगोले यांनी दाखवून दिलं की तुम्ही वेळेला महत्त्व द्या आणि कार्यक्रम वेळेत घ्या. कारण की हळदी कुंकू म्हटलं की मग सजणं सवरणं, मी कोणती साडी घालू, तिच्यापेक्षा मी चांगली दिसते का, ती माझ्यापेक्षा चांगली दिसते का, यावर्षी कोणत्या साडीचा लुक चांगला आहे, कलर कोणता घालायचा, हा सर्व प्रश्न आपल्या महिलांपुढे उपस्थित राहतो. आणि मग कटाक्षाने प्रत्येक कार्यक्रमाचा मुख्य म्हणजे असं म्हणू आपण की फोटो सेशन. आजच्या युगामध्ये आपल्याला माहित आहे की फोटो सेशन शिवाय महिलांचं कोणतंही कार्य पूर्ण होत नाही. आणि म्हणून मला असं सांगावं असं वाटतं, आणि बघा इथे आपण पाहू राहिलेलो आहे सर्व महिला इथे छान सजलेल्या आहेत आणि सुंदर फोटो काढत आहेत. तर आज आता आपण सुरुवातीला स्वागत समारंभ इथे आयोजित करू. सुनंदा दिलीपराव कपिले काकूंचं स्वागत. सोनल ताई अग्रवाल करतील अशी मी तिला विनंती करते. कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्याला वेळेचं महत्त्व काकूंनी समजून सांगितलेलं आहे. हिचं स्वागत मी स्वतः करते. त्रिवेणी ताई करतील अशी मी त्यांना
ज्योतिताईंचं स्वागत ज्योती भाभी करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यांनाही हे नाही भेटत ना, उभं राहायला सांगितलं. आपण सर्व महिला इथे उपस्थित आहोत. कार्यक्रमाला फार वेळ न लावता आपण दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. उपस्थित मान्यवर मंडळी सुनंदाताई, दिलीपराव कपिले, शीतल निलेश वानखडे, वर्षा मनोज इंगोले, सुलोचनाबाई चौधरी आणि सुहासिनी बुडे काकू आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या मैत्रिणी, दीप प्रज्वलनासाठी आपण इथे यावे अशी मी आपणास विनंती करते. रणरागिणी हळदी कुंकू. रणरागिणी हळदी कुंकू म्हणजे एक विशिष्ट हळदी कुंकू असते. यात आम्ही स्पेशली विधवा महिला ज्या असतात त्यांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेतो, कारण आपल्याला समाजाची प्रथा बदलवायची आहे आणि त्या दृष्टीने आपण हे हळदी कुंकू घेतो. इथे सौभाग्यवतींसोबतच विधवा महिलांचे हळदी कुंकू घेण्यात येते आणि कार्यक्रमाची सुरुवात पण विधवा महिलांच्या हस्ते करण्यात येते. हो आता चालेल ताई या ना. कोमल है कमजोर नहीं तू शक्ति का नाम ही नारी है. सोबतच वैशालीताई संघटक पण आपल्याला लाभलेले आहे. सतियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया. सतियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया. सीता जैसी अग्नि परीक्षा जग में अब तक जारी है. कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम ही नारी है. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू. आज बहुत ओपीडी फुल है सब. मंडे है ना. धन्यवाद PSI मोनालीताई. आज आपण अगदी वेळेवर आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आपली आभारी आहे. मोनालीताईंचं स्वागत मानकर ताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. ताई आपले 2 शब्द अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम पहिल्यांदा सर्वांना 9 वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मला इथे बोलवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. या आपले 2 शब्द सुमनांनी आपल्याला 2 शब्द सांगायचे आहे फक्त. कार्यक्रम घडून आणला त्यांचे मी प्रथम म्हणजे मनापासून हे करते का ज्यांनी ही सुरुवात केली.
आणि मी म्हटलं बाबा हे काऊन नाही करायलाच पाहिजे, कारण की काऊन बस म्हणजे जे म्हणजे काय म्हणते विधवा बायांना प्राधान्य काऊन नाही. माणूस तर विधवा राहू शकते ना, तो प्रत्येकाच्यात जाते, त्याला कुठलंच काही बंधन नाहीये. सगळं त्याला सगळं म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याला अवेलेबल आहे आणि बाईले काऊन नाही. म्हणून जे तर म्हणून पहिले प्रथम प्राधान्य तुमचे अभिनंदन करायला लागते का तुमच्या डोक्यात हा पॉइंट आला, ह्यालाही महत्वाचे. आणि तुमच्या ह्या याने कार्यक्रमाला इतक्या जणांनी सहभाग दिला म्हणून या प्रत्येकाचं मी मनापासून म्हणजे अभिनंदन करते. आणि असं करायलाच पाहिजे. नवीन काहीतरी योजना तुम्ही आखली याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करून इथे उपस्थित सगळ्याचे हे करते आणि मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. कुंकाची सुरुवात कशी झाली त्याबद्दल भरपूर जणांना माहीत नाहीये, त्याबद्दल थोडंसं सांगते. कारण वाठोडावरून पण माझा समजताई. तर हा कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे आमचं श्रद्धा शिक्षण केंद्र म्हणून NGO चालत होतं, जिथे शिवण क्लास पार्लरचे क्लासेस घेण्यात येत होते. तिथे आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो, तेव्हा हळदी कुंकवाचे दिवस होते. मी मारवाडी कास्टची बिलॉंग करते. माझ्या समाजात हळदी कुंकू म्हणजे एवढं काही हे नाही आहे, कारण माझ्या समाजात विधवा बाई असली तरी तिला हळदी कुंकू देण्यात येऊन आमच्याच्यात 13 जे वाण असतात ते दिल्या जातात. तर मला याचं काही नाही वाटायचं, कारण मी एक व्हिडिओ आहे पण मला एवढं काही वाटायचं नाही. पण आमच्या क्लासमध्ये ताई वगैरे यायच्या, तेव्हा त्या ताईंचं मी नाव घेत नाही, पण त्या ताई आल्या आणि अक्षरशः माझ्याजवळ रडू लागल्या. म्हणे ताई मी म्हणे नेहमी हळदी कुंकवात पुढे पुढे राहायची, सगळ्या मला विचारायच्या. ह्यावेळेस हळदी कुंकू ठेवलं पण मला बोलवण्यात सुद्धा आलं नाही, मला विचारण्यात सुद्धा आलं नाही. त्या इतक्या रडल्या आणि त्यांची एज फार कमी होती, म्हणजे असेल त्या 36 समथिंग. म्हणजे त्यांना पाहून मलाही असं डोळ्यातून पाणी वाहू लागलं की खरंच यांच्यासाठी हळदी कुंकू किती मायने ठेवतात. तसं हळदी कुंकू पाहिलं तर आपण लग्नाच्या आधी पण हळदी कुंकू लावतो, लग्नाच्या नंतर लावू शकत नाही अशातला काहीच विषय नाही आहे. जमाना बदलून राहिलेला आहे, आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. कारण एक लेडीज जी नवरा असतानाही जी करू शकत नाही, ती नवरा गेल्यानंतर सगळी जिम्मेदारी सांभाळते आणि ती पण चांगल्यापैकी. मुलांना मोठं करणं, घर चालवणं, पैसा कमवणं, घरची कामं करणं, हे सगळं सांभाळून जर का ती आपलं जीवन पुढे करत असेल तर तिला हळदी कुंकू घेण्याचा अधिकार का बरं नाही. त्या ताईला पाहून मला वाटलं आणि त्या वर्षीपासून आम्ही छोट्या पैमानात ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली. पण आमचं वरुड हे इतकं समाजकार्यात पुढे आहे की ज्या वर्षी मी ह्या कार्याची सुरुवात केली त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे त्याच वर्षी मला भरपूर ताईंनी म्हटलं नंतर की आम्हालाही त्यात इन्व्हॉल्व व्हायचं आहे, आम्हालाही त्याच्यात तुम्ही काही नाही म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी तरी योगदान देऊ द्या. आणि आज तुम्ही पाहू शकता फक्त एवढ्या लेडीज म्हणजे ह्या तर फार कमी आहेत, याच्यात भरपूर अजून नावं येऊ शकतात, हजारो नावं याच्यात अजून येऊ शकतात. 100% सांगते मॅडम, हे फक्त नॉमिनल नावं आहेत जे तुम्ही बॅनरवर पाहू शकता. भरपूर जणी यात इन्व्हॉल्व होतात आणि आता आमच्या या हळदी कुंकाला कमीत कमी 1000, 1500, 2000 बाया दरवर्षी वाढत आहे, येत आहे. ही कार्यक्रम म्हणजे हा कार्यक्रम आमचा जो उद्देश होता प्रत्येक गावात खेड्यात फक्त विडो महिलांचं हळदी कुंकू सुरू व्हावं त्यासाठी सुरू झालेला कार्यक्रम होता. आणि तुम्ही दादा एक वेळा पूर्ण असं फिरवा, ही पूर्ण आमची टीम बसलेली आहे जी एका दुसऱ्याला मदत करून आपला जो आपण एक वसा घेतलेला आहे की विडो महिलांचं हळदी कुंकू प्रत्येक घरात व्हायला पाहिजे, तिला तो हक्क बरोबर भेटायला पाहिजे, त्याच्यात सगळ्या मदत करणार आहे. एवढे बोलून मी माझे शब्द संपवते. थँक्यू. मंजूताई करतील अशी मी शक्ति का नारी है, जग को जीवन देने वाली, मौत भी तुझसे हारी है, कोमल है कमजोर नहीं, जग को जीवन देने वाली, मौत भी तुझसे हारी है, कोमल है कमजोर नहीं तू. सरस टाईपचा चॉकर जुप्ती काही मगरते करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर ते दोन्ही काही कॅमेरे फिरवता आम्ही त्या दादांना त्रास देतो.
कोणी स्वागताचं राहिलं असेल तर प्लीज स्वतःहून सांगाल बरं. त्यांचं तर तुमच्या ग्रुपमध्ये जर आमच्या सगळ्या जर बाहेर आल्या कोणी कोणाचं मन दुखू नये. तिथं वाद देताना कोणी कोणाला कसं म्हणत असते का नाही हिला देऊ नको, तेव्हा इतकं मन दुखत असते त्या बाईचं खूप दुखते जास्त. ही गलती कधीच कोणी करू नये आणि अशी कंडिशन कोणावरच येऊ नये ही माझी विनंती. हा आपला ग्रुप आहे, हा कोणाचाच नाही, हा आपला ग्रुप आहे आणि आपल्या ग्रुपमध्ये हक्काने तुम्हाला हळदी कुंकू भेटणार आहे. ताई जर का काही रिव्होल्यूशन होत असेल तर आपल्यासाठी फार मोठी कुंकू आहे, आपल्याला इथे बोलायचं आहे. आली त्याच्यासाठी मला खूप आनंद वाटून राहिलाय. आपल्याला बोलायचंच आहे, आपल्यासाठीच हा कार्यक्रम आहे. ग्रुप आहे प्लीज ताई माझ्याजवळ तुम्ही पाहू शकता. सगळ्या विधवा महिला आहेत आणि स्पेशली आज तुम्ही पाहू शकता मी त्यांच्या हातात माईक देत आहे बोलायला. आठवड्याचा ग्रुप आलेला आहे, सगळ्या लेडीज आहे, सगळ्या लेडीजच्या हातात आपण माईक देत आहोत की काहीतरी शब्द बोला. पण तुम्ही इथे स्वतः पाहू शकता त्यांच्या डोळ्यात खरंच अश्रू नाहीये, त्यांची मनोगत आहेत की त्या इथे काही बोलू शकत नाहीये. मी ताईला म्हटलं की ताई तुमच्या ग्रुपला सांगा की काहीतरी बोलाव, पण त्या म्हणत आहे की यांना पहिल्यांदा हळदी कुंकवाचा मान भेटलेला आहे आणि म्हणून यांचे शब्द तोंडाच्या बाहेर पडत नाहीये, त्यांच्या भावना त्यांच्या अश्रूतून व्यक्त होत आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे की त्यांनी काय फेस केलं असेल. आता एक ताई आल्या तर त्यांनी फक्त एवढीच विनंती केली की आम्हाला हळदी कुंकवाला बोलवा, पण तुम्ही वाण देताना हिला वाण द्यायचं नाही असं जेव्हा बोलता तेव्हा त्या बाईच्या मनातल्या भावना किती दुखतात. खरंच आपण एक बाई आहो, आपण दुसऱ्याला समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण असं करतो तेव्हा तिच्या भावना किती दुखतात हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि अशाच ताई तुम्ही सगळ्याजणी आमच्या इथे दरवर्षी भेटत राहाल आणि पाहाल दादा सगळ्यांना दाखवाल आणि पाहाल ताई तुमचा फरक तुमच्या आठवड्यापासूनच सुरुवात होणार आहे की पुढच्या वर्षी आम्ही तुमच्या इथे विडो महिलांच्या हळदी कुंकवाला येणार आहे. आणि तृप्तीताई याची जिम्मेदारी तुमच्यावर. तुम्ही मोठा कार्यक्रम घेता आठवड्याला तर तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करायचंय. जोरदार टाळ्या वाजवा ताईंसाठी. ताई अजून नाही बोला. नाही स्वागत. प्रथम मी रणरागिणी हा जो ग्रुप आहे या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. तर जीवन जगत असताना प्रत्येक स्तरावर वेगवेगळ्या समस्यांनी हा समाज हा घेरलेला असतो. यादवकालीन समाजामध्ये यादवकालीन काळामध्ये जेव्हा युद्ध झालं होतं महाभारताचं, त्या महाभारताच्या युद्धामध्ये काही स्त्रिया विधवा झाल्या होत्या. त्या काळामध्ये विधवा स्त्रियांना अजिबात समाजात स्थान नव्हतं, घरी सुद्धा स्थान नव्हतं. सावित्रीबाईच्या काळामध्ये विधवा झालेल्या स्त्रियांना केशवपन करणे, त्यांना पांढरे वस्त्र परिधान करणे, शुभ कार्यामध्ये त्यांना अजिबात प्रवेश नव्हता. त्यांचे खाण्यापिण्याचे भांडे वेगळे, म्हणजे अशी समाजामध्ये एक प्रकारे त्यांची अवहेलना होती. त्या काळामध्ये सावित्रीबाईने पाऊल उचललं आणि न्हाव्याला संपावर जायला सांगितलं. अतिशय सुंदर स्त्रिया, अगदी कमी वयातल्या स्त्रिया, त्या स्त्रियांना असं विद्रूप करून टाकणं म्हणजे त्यांचं जीवन असह्य करून टाकणे. तर ही सावित्रीबाई फुले हिने पुढाकार घेऊन न्हाव्यांना संपावर जायला सांगितलं. उमेशदादा कांडलकर यांचं स्वागत सोनलताई अग्रवाल करतील अशी मी तिला विनंती करते. आज समाजामध्ये आपल्याला माहित आहे की संक्रांत जो आहे हा सण आपण वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा एक खूप दुर्दैव नाही. 21व्या शतकामध्ये आज आपण जरी जात असलो तरीही विधवा महिलांना जो मान द्यायला पाहिजे तो समाजामध्ये असलेल्या ज्या महिला आहे आज म्हणजे आजचं उदाहरण सांगते मी. माझ्या स्टेटसवर जेव्हा मी ह्या कार्यक्रमाची पत्रिका टाकली तेव्हा मला काही महिलांचे स्वतःहून फोन आले की तुम्ही आवर्जून सांगा. हा जरी म्हणजे
ज्याची पत्नी वारलेली आहे तो 2ही महिने थांबत नाही किंवा 6ही महिने थांबत नाही, पण एक स्त्री जी आहे ती आयुष्यभर एका लहान मुलाला सोबत. पण आज समाजामध्ये असंही आहे की पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे आपल्याला असं वाटते की हे पुरुष आहेत मग ते लगेच लग्न करून टाकतील, परंतु अजूनही ती प्रथा 21व्या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळते की विधवा महिला ज्या आहेत समाजामध्ये, आपण जेव्हा इथे उपस्थित असलेल्या ज्या महिला आहेत त्यामध्ये काही सौभाग्यवती पण आहेत. यामधल्या किती महिला अशा आहेत की त्यांनी स्वतःच्या गल्लीमध्ये किंवा कॉलनीमध्ये जेव्हा आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो तेव्हा विधवा महिलांना किती लोकांनी बोलवलेलं आहे. नाही बोलवत आपण, स्वतः त्या स्त्रीला बोलवल्यानंतर तिलाही कुठेतरी वाटते की नाही आपल्याला कोणी काही म्हणतील काय, कोणी काही करतील काय, हे छोटे छोटे प्रश्न समाजामध्ये विधवांनीच निर्माण केलेले नाही. तर सौभाग्यवती ज्या महिला आहेत या सर्वांना असं वाटते की नाही ही विधवा आहे तर हिला आपण बोलवायला नाही पाहिजे. अरे ज्या घरची आई तिच्या मुलाचं जर लग्न असेल आणि ती जर विधवा असेल तर तिला पहिला मान हळद लावण्याचा देत नाही. याउलट आजची संस्कृती अशी आहे की आईपेक्षा मुलाचं चांगलं काय वाईट काय याच्यापेक्षा दुसरं आईशिवाय कोणीही समजू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. पण आज अशी परिस्थिती आहे की त्या बाईला दूर सारलं जाते आणि बाकीचे सगळे लोक आधी हळद लावतात. यापेक्षा दुर्दैव जर 21व्या शतकामध्ये असेल तर यापेक्षा दुर्दैव कोणतंही नसेल. मला या इथे उपस्थित असलेल्या सर्व वाठोड्याच्या असो किंवा इतर कोणत्याही असो, जर पुरुषाला तशी मुभा जर समाजाने दिलेली आहे तर विधवा स्त्रीला सुद्धा दिलेली आहे. आणि इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करणे ही सुद्धा तुमची एक जबाबदारी आहे. जबाबदारी सोबत आपण समाजामध्ये कसं राहायला पाहिजे, ताठ मान करून आपण उंच राहायला पाहिजे. जशी पुरुष लगेच लग्न करून आणि त्याच स्त्रीची जर इच्छा असेल तर आपणही एखादा व्यवस्थित मुलगा पाहून लग्न करायला पाहिजे. कारण की जरी कमी वयात एखादी स्त्री जर विधवा होत असेल आणि ती जर मुलाचं संगोपन करत असेल तर ही म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली आहे की स्त्री ही क्षणाची पत्नी आणि आयुष्यभराची जननी आहे. हे वाक्य अगदी तंतोतंत खरं ठरतं, कारण एका स्त्रीमध्येच ते कौशल्य आहे की ती मुलाला लहानाचं मोठं करू शकते आणि त्याला एक चांगला मनुष्य ती घडवू शकते. आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व ज्या विधवा महिला आहेत या विधवा महिलांनी आपल्या मनामध्ये कोणताही जो दृष्टिकोन आहे की आपण विधवा आहे, आपल्याला समाजामध्ये जो मान दिला जात नाही, तर या सर्व बायांना मला आवर्जून सांगावंसं वाटते की ज्या सौभाग्यवती महिला आहे यांनी कृपा करून कोणत्याही विधवा महिलेला याची जाणीव करून देऊ नये की ती स्वतः विधवा आहे. कारण की समाजामध्ये जेव्हा राहतो आपण तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात, धार्मिक विधी आपण पार पाडतो, पण आपल्याला तेवढं कळत नाही की आपण विधवा बायांशी कसं राहायला पाहिजे. ह्या गोष्टी आज जर 21व्या शतकात आपण शिकून जर मोठं झालेलं असो आणि शिकल्यानंतरही जर आपल्यामध्ये जर या गोष्टी घडून येत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणतीच नाही. मला असं वाटते सोनलताईंनी जो हा पुढाकार घेतलेला आहे हा पुढाकार पुढेही याचा वसा कायम राहील. आणि समाजामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की एक संस्था निर्माण करून आपण ज्या विधवा महिला आहेत आणि त्यांची लग्न करण्याची इच्छा आहे अशा महिलांचं लग्न करून देणे, त्यासाठी एक वेगळी संस्था निर्माण करून त्याच्यावर विचार विनिमय करून आपण एक नवीन पाऊल उचलले पाहिजे असे मला वाटते. तर सोबतच काही महिला आहेत आणि प्रत्येकीचं दुःख इथे आपल्याला म्हणजे तिच्या मनामध्ये आहे हे आपल्याला माहित आहे, कारण की सगळं कार्य होऊ शकते पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतात, तर ते खरी गोष्ट आहे. आणि पैसा जिथे नसेल तर ती महिला हतबल होती, तिला घरातल्या व्यक्तींचाही साथ नसतो आणि जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा समाजामधले जे माणसं आहेत, माणसंच म्हणते मी, त्या लोकांना असं वाटते की नाही हिचा नवरा मेला तर हिला लगेच एका पुरुषाची गरज आहे. असे प्रत्येक मनुष्याला तर नाही पण समाजामध्ये 60% व्यक्ती अशा आहेत की त्यांना असं वाटते की नवरा मेला आणि हिला पुरुषाची गरज आहे. ही सत्य परिस्थिती आहे आणि ती हाताळण्यासाठी कधी कधी तिच्याकडे पैसा जेव्हा नसतो तेव्हा ती हतबल होते आणि त्या गोष्टीला ती बळी पडते. तर ह्या सगळ्या विघातक अतिशय लाजिरवाण्या गोष्टी आहे की समाजामध्ये विधवा बाईंना आज स्त्रियाच
शतकामध्ये जरी आपल्याला स्पेशल फक्त विधवा बायांचा हा कार्यक्रम म्हणजे आपण जर घेऊन राहिलेलो आहे, तर याच्यापेक्षा आपली म्हणजे वाईट परिस्थिती कोणतीच नसावी. कारण सावित्रीबाईंचा काळ कोणता होता आणि आज 2025 जर याही काळामध्ये आपल्याला स्पेशल विधवा बायांचं जर हळदी कुंकू घ्यावं लागत असेल, तर याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब कोणतीच नाही. मग परिवर्तन घडलं कशाचं? मला सांगा तुम्ही, कशाचं परिवर्तन घडलं? सावित्रीबाईंनी आपल्याला याच्यासाठी लिहिणं वाचणं सांगितलं नाही. तिला माहित होतं की आपल्याला लिहिता वाचता येत नाही. तिच्या नवऱ्याने तिला शिकवलं, लोकांनी तिच्या अंगावर दगड-धोंडे मारले, पण जेव्हा तिने समाजामध्ये आवाज उठवला तेव्हा आपल्याला माहित आहे की तेव्हापासून तिच्यावर दगड-धोंडे मारणं बंद झालं. मग अशीच परिस्थिती विधवा बायांवरही आहे. आज 21व्या शतकामध्ये आपण प्रदानपद जरी करत असू तरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम विधवा बायांसाठी हा स्पेशल घ्यावा लागत आहे. याच्या एवढी शोकांतिका कुठलीच नाही. कारण की प्रत्येकाचे फोन आल्यानंतर आणि मनातलं दुर्दैव जेव्हा ह्या बाया सांगतात, कारण की मीही एक विधवा आहे आणि मला माहित आहे की समाजामध्ये विधवाबाईचं काय स्थान आहे. जेव्हा आपल्याच घराजवळल्या व्यक्ती आपल्याला हळद कुंकू लावत नाहीत तेव्हा, आणि हा जो हळद कुंकवाचा हे आहे, मुळात तर आपण रोज काही ना काही गजानन महाराजची पोथी वाचतो, त्याच्यानंतर स्वामी समर्थाची पोथी वाचतो, संतोषी माताचं व्रत करतो, शुक्रवारचं व्रत करतो, पण त्याच्यामध्ये असं काहीच दिलं नाही, कोणत्याच विधवा महिलेविषयी काहीच दिलेलं नाही. मग आपण ह्या प्रथा कशा काय लावून घेतलेल्या आहे की विधवा बाईंनी काय करायचं आणि काय नाही करायचं? समाजामधली कोणती स्त्री सांगू शकत नाही की तिचं आयुष्य तिने स्वतः कसं जगायला पाहिजे, तर ते समाज घडू म्हणजे समाज सांगू शकत नाही. कारण तिला माहित आहे तिच्या वेदना काय आहे, तिचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, अस्तित्व तिनं जपलं पाहिजे आणि समाजाला पुढे न्यायला पाहिजे आणि ती नेते. कारण की तिला जेव्हा छोट्या मुलाला लहानाचं मोठं करावं लागते तेव्हा समाजामध्ये झालेले घाव ती अंगावर घेऊन त्या मुलाला मोठं करते. आणि म्हणून मला इथे राहणाऱ्या सर्व असणाऱ्या सर्व ज्या विधवा महिला आहेत त्यांना सांगा असं वाटते की आपलं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीनं काहीतरी शिकून काहीतरी नवीन उपक्रम करून चांगल्या पद्धतीने आपण आपलं आयुष्य घातलं पाहिजे. रडण्याची वेळ आता राहिलेली नाही, कारण डोळे पुसायला फक्त एक दिवस तुमचं कोणीतरी येईल, आमच्यासारखे कार्यक्रम घेतले जातील, पण रोज रोज तुमचे डोळे पुसायला कोणीही येणार नाही. याच्यापेक्षा विदारक दृश्य कोणतंही नाही. प्रांजलीताई चौधरी आपल्याला 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. पहिले मी तर रणरागिणी या हळदी कुंकाचा कार्यक्रम जो ताईंनी घेतलेला आहे त्याबद्दल ताईचे खूप खूप आभार मानते, सोनलताईचे. आणि बाकी आमच्या बाकी ज्या सगळ्या भगिनी आहेत त्यांचे पण मी आभार मानते की त्यांनी मला हळदी कुंकाचा हा मान दिला. विशेष म्हणजे आणि याच्या आधी पण मी बोललेली आहे, बोलते आहे, पण जर मला हळदी कुंकाचा मान मिळाला या शब्दासाठी बोलायला कोणी म्हटलं तर माझं अंग आजही थरथरते, शब्द थरथरतात. पण मी म्हणते जेव्हा पैशाची गरज पडते तेव्हा माझ्या मुलाला कोणीही पैसे देत नाही, आणि जेव्हा हळद लावायचा मान येतो तेव्हा तो म्हणतो की तुला हळद लावता येत नाही, मग लग्नाचा खर्च करून दाखवा माझ्या मुलांचा, मी अशी म्हणेल. त्याच्यानंतर शिक्षणाच्या वेळेसही तसंच होते की मुलांचे शिक्षण जेव्हा करतो मी तेव्हा कुणी म्हणत नाही की 1 रुपया घे म्हणून तू, आणि जर कुठे जायचं असलं सत्कार करायचा असला तर तुमचं काय काम आहे म्हणते तिथं. अरे मी माझ्या मुलांसाठी एवढं धाडस केलं, एवढं शिकवलं, कशासाठी शिकवलं की त्यांच्या पाठीमागे मी उभी राहिली पाहिजे आयुष्यभरासाठी, त्याच्यासाठी शिकवलं. आणि प्रत्येक गोष्टीत मला मान मिळावा म्हणून तर मी माझ्या घरी स्वतःचा एक संकल्प केला की मी रोज सकाळी उठल्यानंतर देवाची पूजा करते आणि लगेच हळदी कुंकू मी माझ्याच हाताने मी स्वतः लावते, कोणाचीही वाट पाहत नाही. काही गरज नाही मला कोणाची, मी सरळ म्हणते आता की मला कोणाची गरज नाही. खूप दिवस मी तुमच्या मानाची वाट पाहिली, पण आज माझी मुलगी माझा मान करते, माझी मुलगी माझा हळदी कुंकू लावते. ज्या दिवशी माझा वाढदिवस राहते त्या दिवशी माझ्या जावा म्हणतात, बहिणी म्हणतात, नंदा म्हणते अरे तिचं अक्षवान कसं करायचं. आता पहिला प्रश्न येते अक्षवान कसं करायचं. अरे तर त्या म्हणतात की कसं हिचं अक्षवान करायचं. अरे तुम्हाला एवढा प्रश्न पडते. शेवटी मी 1-2दा म्हटलं की अष्टगंध लावून तरी माझं अक्षवान करा. तेव्हा मोठ्या मुश्किलनं सगळ्यांचे हात पण माझ्या कपड्याला लावताना मी पाहिले त्यांचे हात थरथरत होते की बा उद्या चालून आमचं काही कमी जास्त झालं तर हिच्या डोक्याला
अष्टगंध लावताना पण तेवढ्या मनात भीती ठेवू नका. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, जसं आम्हाला हळदी कुंकू लावल्यानं कोणाचं सौभाग्य कमी होणार नाही किंवा कोणाचा मान कमी होणार नाही, मी असं म्हणते. आवर्जून म्हणजे भरपूर काही बोलायचं आहे, भरपूर काही सांगायचं आहे, पण कसं होते ना, नेमकं सांगितल्या जात नाही. भरपूर मी म्हणजे स्वतःचा संघर्ष मी केला. 28व्या वर्षी मी तरुण वयात विधवा झाली. आज 28व्या वर्षी तरुण असताना विधवा झाली. आज 48 वर्षाची आहे. काय संघर्ष करावा लागला असेल मला माझं माहीत. एकदा मी ऑफिसमधून घरी आली, लेट आली. सासूबाई घरी होत्या. सासूबाई माझ्या खूप चांगल्या होत्या, खूप मस्त होत्या, ठामपणे माझ्या पाठीमागे उभ्या राहिल्या त्या. तर त्या काय म्हणतात, 8:30ला मी गाडी लावल्याबरोबर घराजवळ, आता काय म्हणते, तिला कोणी बोलायचं, नितीन होता तर बरं होतं म्हणते, बाप्पा घराच्या बाहेर मी जाय म्हणते. अरे त्यांनी हा विचार केला. बाजूची आजी तिला म्हणते, अडक्याला मडक्याले म्हणते लात मारली, धडक्याला म्हणते. जेव्हा माझ्या पोटाला लात मारते ना माझं बाळ, तेव्हा मला समजते की कशी लात बाहेर मारावं लागते आणि कशी लात उंबरट्याच्या बाहेर काढावं लागते. आज मी व्यवसाय करत आहे, LICचा व्यवसाय करत आहे, एजंट आहे. मला माहिती आहे किती वेळा फेस करावं लागते कोणाकडे, कोणत्या पार्टीकडे जाताना. पण कोणाला म्हणायच्या वेळेस हा वेळ लागत नाही की रात्री 8 वाजेपर्यंत फिरते. पण मी माझं स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे, मी असं म्हणेन. मी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. माझ्याजवळ काहीही नव्हतं, पण त्याच्यातूनही मी सगळं निर्माण केलं. आणि माझे दोन्ही मुलं घडवले. मुलगी माझी डॉक्टर होत आहे, मुलगा इंजिनियर आहे. तर मी म्हणते की कोणाच्याही मदतीची आस न ठेवता आपण स्वतःहून करायचं आहे काम आपल्याला. मी प्रत्येकीला म्हणते की तुम्ही हळदी कुंकू लावायला आल्यावर तुम्ही स्वतः म्हणता ना, नाही बाई हळदी कुंकू लावू नको मला. अरे कोण म्हणता तुम्ही लग्नात गेल्यावर 4 जणी बसल्या आहेत, 4था नंबर जर तुमचा आला, ती लावायला आली, तुम्ही म्हणता नाही, ती तुम्ही नाही म्हटल्याबरोबर किंवा बाजूची लगेच तिने म्हणते नको लावू, तिला जमत नाही हळदी कुंकू, असं म्हटलं जाते. हळदी कुंकू कशासाठी आहे? कुंकू हे आपल्याला जेव्हा पाळी येते ती व्यवस्थित यावी याच्यासाठी खरं तर कुंकू लावणे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते कारण आहे की आपला नवरा मेला म्हणून आपलं बाकीचे शरीर अवयव काही तशीच आहे, त्यातला कोणताच अवयव कमी झालेला नाही आहे. मग तो अवयव व्यवस्थित चालण्यासाठी आपल्यालाही कुंकवाची गरज आहे. मग आपल्याला मासिक पाळीचे त्रास, बाकी गोष्टींचे त्रासही त्याच्यातून उद्भवतात आणि त्याच्यासाठी कोणी लक्ष देणारं नसते. आणि कुंकवानं हे तुम्हाला माहिती आहे शास्त्रीय कारण की कुंकवातून आपल्याला एक एक्सिडेटिव्ह नावाचा एक पदार्थ आहे, तो शरीरात जातो आणि त्याच्यापासून आपल्याला मासिक पाळीचा जो आजार होते तो होत नाही. आणि जर आपण हळदी कुंकू आत्तापासून 28व्या वर्षापासून जर मी सोडलं असतं तर मला समोर झालेला त्रास हा कोणीतरी पाहिला असता का? त्याला कोणीतरी फेस केलं असतं का? कोणीच नसतं केलं फेस. तो मलाच करावा लागला असता. आणि गजाननाच्या एका अध्यायात पण सांगितलं आहे त्यांनी, एका विधवेचं लग्न तेव्हा एका पुराला सांगितलं की तू हे महान कार्य आहे, हे तू कार्य समोर कर. म्हणजे इथून जर सुरुवात झाली तर प्रत्येकाला वाव मिळेल आणि प्रत्येक स्त्री तशी राहणार नाही, हे एका अध्यायात पण सांगितलेलं आहे. त्यांनी त्यावेळेस तो पुढाकार दिला होता. एवढे शब्द बोलून मी माझे शब्द संपविते. सोनलताई धन्यवाद. ह्याताई खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला समोर बोलावलं. राष्ट्रमाता जिजाऊ, रणरागिणी अहिल्याबाई होळकर आणि समस्त महामानवांना इथे मी नमन करतो. आजचा हा रणरागिणी हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे त्याकरता उपस्थित सर्व माझ्या भगिनी, माता, आमच्या घरची मंडळी आहे, आमचा मित्र आहे उमेश काडलकर जो हरी सेवा फाउंडेशनचा उपाध्यक्ष आहे. तर आपल्या आता माझ्या बहिणींनी येथे आपापलं मनोगत व्यक्त केलं आणि आपापल्या व्यथा सांगितल्या, आपले अनुभव सांगितले. तर माझ्याही मनात मलाही थोडा प्रेरणा झाली की मी माझासुद्धा अनुभव इथे सांगितला पाहिजे. तर म्हणजे माझे वडील मी वयाचा 14 वर्ष असताना म्हणजे 15 वर्ष चालू होतं मला तेव्हा वारले आणि माझ्या आईचंही वय तेव्हा 34 ते 35च्या दरम्यान होतं. तर जेव्हा माझे वडील वारले तेव्हा मी पाहिलं म्हणजे तेव्हा दुःख तर कोसळलंच, कारण की मी सगळ्यात मोठा, माझ्यानंतर 2 भाऊ आणि 1 बहीण होती. त्यामुळे दुःखाचा डोंगर तो होता आणि ते प्रेससमोर पडलं होतं. सगळ्या त्याच्या क्रिया असते अंत्यविधीच्या त्या सुरू होत्या. त्यामध्ये माझी आई बसली आणि दुसऱ्या कोण्या माता भगिनी माईचं कुंकू काढत होत्या, माईचं मंगळसूत्र तोडत होत्या, पायातल्या काही जुळं काढत होत्या. आणि जेव्हा हे सगळं मी पाहिलं
किंवा हे सगळं काय सुरू आहे, तेव्हा मला म्हणजे नक्कीच वडील वारलं त्याच्या दुःखापेक्षाही आईचे जे म्हणजे हे हालअपेष्टा करत होते किंवा जी आईवर बितत होती त्याचं दुःख मला तेव्हा खरंच खूप होत होतं. आणि त्यानंतर सुद्धा मी असं पाहत होतो समाजामध्ये की आईला जे कोणी तुमच्या ज्या आपल्या प्रथा चालतात हे ज्या सौभाग्य तिलाच पूजा करायची किंवा त्यानंतर कोणते म्हणजे जे बारसे आहे तुमची वाढदिवस आहे हे जे कार्यक्रमात आई अवॉइड होती किंवा आई जात नव्हती. आणि आईचं अध्यात्मावर जास्त म्हणजे काय म्हणतात अध्यात्म जास्त प्रेम असल्यानं आध्यात्मिक आई जास्त असल्याने आई थोडं स्वतःवरच ते सगळं अवॉइड करत होती. तर मला हे सगळं पाहताना खरंच नक्कीच दुखत होतं. माझ्या लग्नात, माझ्या भावाच्या लग्नात, माझ्या बहिणीच्या लग्नात मला ते सगळे सोहळे करायसाठी, घरचे हे करायसाठी बाहेरून कोणाला तरी माझ्या चुलत भावांना, चुलत काकांना जे असं त्यांना बोलावं लागत होतं. आणि माझं माझ्या आईवर खरंच अतिशय प्रेम होतं, आहेच, आता सुद्धा आहेच. तर ते सगळं पाहून म्हणजे वडिलांचं दुःख जितकं नव्हतं तितकं मला आईचं दुःख मला होत होतं. आणि मी पाहिलं होतं आईची काही चूक नव्हती. बरं माझ्या वडिलांचं लिव्हर खराब झालं होतं आणि डॉक्टरांनी दारू प्यायला मनाई केली होती, पण हे यांना अटॅक हे घेतच होते मला आणि त्यामुळे माझे वडील वारले. माझी आई तर म्हणजे माझ्या आई त्यात काय चूक होती ती एकंदरीत हे सगळं मी जेव्हा लहानपासून पाहत होतो तर जेव्हा आमच्या सोनलताईनं हा पुढाकार घेतला खरंच खूप मनातून आनंद झाला मला. आणि आज तुम्ही सगळ्या भगिनी बसल्या आहे. आता सोनलताईचं उदाहरण घ्या ना. सोनलताई काय आहे? सोनलताई तुम्ही पाहिलात आजच्या सावित्री आहे. तुम्हाला काय त्या काळात जे आपल्या स्त्री जागृत करायला जे लागत होतं म्हणजे जे जे आवश्यक होतं तेव्हा सावित्रीने केलं, शिक्षण दिलं, तेव्हा शिक्षणाची सोय होती म्हणून तेव्हा केली. आज ताईनं कोणतं काम केलं? सध्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या महिला भगिनी आहे, ज्या मुली आहेत त्यांना शिक्षणाचं काम केलं. त्यानंतर ताई काय करत आहे? दुसरं काम राष्ट्रमाता जिजाऊन काम केलं, आपल्या मुलाला शिकवलं, शिवाजी तयार केला. ताई नक्कीच आपल्या मुलाला मुलींना इथे शिक्षण देत आहे आणि त्यांना आपल्या ज्याच्यापर्यंत मोठ्या करत आहे. ताई काय करत आहे? ताई रत्नागिरी अहिल्याबाई होळकरचं काम करत आहे. त्या रणात लढल्या. ताईनं फेस अँड फूड ह्या माध्यमातून ताई व्यवसाय करत आहे आणि आपलं नाव कमावत आहे. म्हणजे महाराष्ट्रात मी ताईचं उदाहरण दिलं, तुम्हाला ताईचं उदाहरण दिलं, ताईला गावगाव कोणाला ताईचं उदाहरण की माझी बहीण आहे तिचा मला नक्कीच कौतुक आहे, अभिमान आहे. पण तुम्ही सगळे आई समाजात असताना काय करत आहे? ह्या दोघी तिघी ज्या आपल्या ज्या महान स्त्रिया यांचंच अवलोकन करत आहे. आपापल्यापर्यंत आपापलं नक्कीच तुम्ही काम करत आहे. आता ताईने बोडके ताईने सांगितलं म्हणा किंवा म्हणजे ज्या ज्या ताईनं सांगितल्या आपापल्या व्यथा सांगितल्या. आणि मी तुम्हाला सांगतो माझ्या आईचं जेव्हा मी पाहिलं तर मी तेव्हा मी नक्की मला लक्षात विचार केला की ह्या कार्य जे काय म्हणजे स्त्रियावर अन्याय कोण करत आहे? स्त्रियांचं कोण पुसत आहे? स्त्रियांना म्हणजे नियम कोण लावले? स्त्रियांनीच लावले. म्हणजे स्त्रियांनी म्हणजे आपल्या बघीच कोणतरी आहे. म्हणजे आपणच समाजात जे जागृती व्हायला पाहिजे ते हे आपण न करता आपण त्याला सपोर्ट करत आहे. कारण की तुम्ही स्त्रियाचं दुःख नाही पाहू शकले तर मग लोक म्हणजे माणसं आम्ही पाहणार आहे, माणूस थोडी पाहणार आहे. मग स्त्रियांवर अत्याचार करणारे माझ्यामध्ये तर जास्तीत जास्त स्त्रियाच आहे. आणि माणसात त्यांनी सांगितले वाईट नजरेत पाहतात तर हे तर विकृती आहे. आणि समाजात असे लोक असतातच, सगळ्या समाजात असतात, विकृती आहे. पण तुम्ही नक्कीच लढवय्ये आहे. तुम्ही लढल्या तर म्हणजे मला सांगायचं आहे की बाबा ईश्वराने स्त्रियांना समोर केलेला आहे. म्हणजे स्त्रियांच्याच डोक्यावर घट दिला आहे, स्त्रियांना त्याचा मान दिला आहे. जेव्हा आपण कोणताही हे काढतो तेव्हा स्त्रियांच्याच डोक्यावर घट असते. म्हणजे जे 36 कोटी 33 कोटी देवता घटात असतात असं मी लहान ऐकलं, ते तुमच्या डोक्यावर दिला आहे. म्हणजे तुम्हाला किती मोठा सन्मान दिला आहे. ईश्वराने तुम्हाला नक्कीच सन्मान दिला आहे. तुम्हाला माता केला आहे, तुम्हाला माता केला आहे. हे कशासाठी केला? ईश्वराने तुम्हाला हे सन्मान तुम्हाला दिला आहे. पण समाजात तेव्हा एक तर होऊ शकते स्त्रियांचं प्रमाण जास्त असेल, पुरुष कमी असेल, तेव्हा तुमच्यावर अन्याय झाला असेल. आज तुम्हाला संधी आहे. आज स्त्रियांचं प्रमाण कमी आहे, पुरुषाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आज तुम्हाला कोणत्याच क्षेत्रात मागं राहायचं कारण नाही आहे. कारण की आज तुम्हाला संधी आहे, तुमचं प्रमाण जास्त आहे. पुरुषाला म्हणजे असं म्हणजे मला अदरवाईज नाही घ्यायचं, तुमची आवश्यकता समाजाला जास्त आहे. त्यामुळे आता तरी तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आहे, तुम्ही राहणारच आहे. पण आता तरी तुम्ही एकत्र होऊन आणि ह्या जे पिढीवर परंपरागत चालू आहे याला नक्कीच तुम्ही विरोध करत आहे आणि तुम्हाला विरोध करायचा आहे. कारण की कोणी माझं घाललं नसते. ह्या ताईनं सांगितलं की बाबा माझ्यावर हे झालं तर कोणी समाज आलं नाही, कोणी पैसे द्यायला जुळी आलं तर तुम्हाला कोणी सपोर्ट करत नाही असं तेव्हा समजू. तुम्हाला तुमचा सपोर्ट करून तुमच्या पायावर तुम्हालाच उभं राहायचं आहे. म्हणून एकंदरीत तुम्ही हा जो कार्यक्रम घेतलेला आहे
आमच्या सोनलताईने आणि तुम्ही सर्वांनी खरंच कौतुकास्पद कार्यक्रम आहे. असेच कार्यक्रम तुम्ही वरुडात न घेता गावोगावी जे मोठे गाव आहे कमीत कमी त्या गावात तरी दरवर्षी घेतले पाहिजे आणि सगळ्यांना एक जागृती या माध्यमातून झाली पाहिजे. आणि तुमच्यावर होणारा अन्याय अत्याचार जो असेल ते तुम्हालाच दूर करायचा, कोणी दूर करायला येणार नाही. इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. मला तुम्ही बोलावलं, सन्मान केला याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. केलेला आहे. यानंतर आमचे भाऊ किशोर भाऊ तडस यांचं आगमन झालेलं आहे. चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांना मी नतमस्तक होते. आज जो रणरागिणी हळदी कुंकवाचा जो आज इथे कार्यक्रम घेतलेला आहे, आता प्रत्येक महिला बोलूनच गेले की बघा, जिला सौभाग्य असते, जिला नसते तिला हळदी कुंकू घेता येत नाही, आहे ना. पण हळदी कुंकू जेव्हा वेळ येते तिला लावण्याची, त्या ताईने म्हटलं की तिच्यापर्यंत आम्ही पोचतो आणि दुसरी बाई बोलते, तर याच्यामध्ये माणसाचा काय दोष आहे हो? काहीच नाही. म्हणजे बघा, स्त्री स्त्रीची दुश्मन आहे, नाही का. घरात असो, घराच्या बाहेर असो, उंबरठ्याच्या आत असो की उंबरठ्याच्या बाहेर असो. म्हणजे आज जर जी खाली पाहण्याची जर वेळ येत असेल, जर का स्त्रीवर टीका करत असेल तर ती सर्वात पहिले आपली महिलाच आहे, कोणताही पुरुष नाही आहे. सर्वात पहिले आपली महिला समोर येते. घरातील सासू असे की बाजूला जाऊ असे किंवा तुमची नणंद असे. आणि जर का एखादी बहीण तुमची जर चांगली असेल ना, तर तुम्ही स्वतःच तुमच्या बहिणीला जळता. आजच्या जे या कार्यक्रमाचं आयोजक रणरागिणी महिला ग्रुपने केलं, त्यांचंही सुद्धा खूप खूप अभिनंदन करते. मैत्रिणींनो, हा आता संक्रांतीचा सोहळा गेल्या 15 दिवसापासून सुरू आहे आणि प्रत्येकीने आपापल्या घरात 14 जानेवारीपासून संक्रांतीला सुरुवात केली. पण माझं एक म्हणणं आहे की जे आपण वाण आपल्या घरी पुंजतो आणि लगेच 5 जणीच्या घरी आपण जाऊन हळदी कुंकू देतो, पण त्या सुवासिनीच आपण शोधतो की नाही. सुवासिनींनाच वाण दिलं पाहिजे असं आपल्या डोक्यात असते. पण मी राजुरा बाजारला राहते आणि माझं जिवंत उदाहरण आहे. मी प्रत्येक मकर संक्रांतीला मी 5 विधवा महिलांना वाण देते, त्यांना हळदी कुंकू लावते. आणि माझं 30 वर्ष झाले मी हे सतत कार्य करत आहे, पण माझं 30 वर्षात कुठेही वाईट झालेलं नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी मला कार्यक्रमाला बोलवते त्या ठिकाणी मी विचारते की या कार्यक्रमात विधवा महिला किती आहे. जर विधवा महिला तुमच्या कार्यक्रमात नसतील, सामूहिक तुम्ही हळदी कुंकू करता, त्यामध्ये जर विधवा महिलेला तुम्ही त्यामध्ये सहभागी करत नसेल तर तुमच्या हळदी कुंकवाचं काहीच फलित नाही, असं माझं मत आहे. आणि आपण गावागावात जेव्हा कार्यक्रम घेतो त्यामध्ये सुद्धा असं जाहीर केलं पाहिजे की गावातील प्रत्येक महिला तिला पुढे आणलं पाहिजे, तिचा मान सन्मान केला पाहिजे आणि तिलाही आपल्या या जो आपण मकर संक्रांतीचा सोहळा साजरा करतो, सप्ताह साजरा करतो, त्या सप्ताहामध्ये तिलाही सहभागी करून घेतलं पाहिजे. काहीच होत नाही. 9 महिने ती तिच्या मुलाला आपल्या उदरात वाढवते, शिक्षण शिकवते, मोठ्या नोकरीवर तिला मुलगा जातो. पण मात्र ज्या दिवशी तिच्या मुलाला हळद लावल्या जाते किंवा घरामध्ये जे जात्याला नवरदेव करतात, हळद दळते, त्यावेळी मात्र तिला वरमाई म्हणून आपण तिला हळदीच्या त्या जात्याला सुद्धा हात लावू देत नाही. ती विधवा झाली, तिचा दोष आहे का? तिचा दोष आहे का त्याच्यामध्ये? नाही. परंतु जो मान तिचा आहे तो मान तिला दिला पाहिजे. ज्या दिवशी आपला मुलगा मंडपामध्ये नवरदेवाची बारात निघते, सगळ्या सुवासिनी त्याला ताट घेऊन ओवाळला असतात, पण मात्र त्याची जी जन्मदाती आई आहे असते ती बाजूला असते. तिला मान कधी द्याल? तिचा तो अधिकार नाही का? म्हणून तिला पुढे येऊ द्या, तिलाही तिचा मान द्या. माझं एकच काम असते, जिथे नवरदेव निघत असेल, जिथे जर विधवा आई असेल, तर मी स्वतः पुढे जाते आणि तिचा मान तिला देते. म्हणजे असं माझ्यात म्हणजे तो एक वेगळा गुण आहे आणि तो मी करते. दुसरं अजून एखादी विधवा महिला जर भगिनी, तरुण भगिनी जर विधवा होत असेल, तिचं दुःख तिला माहीत असते, परंतु ज्यावेळी तिच्या पतीची अंतिम यात्रा निघते आणि बाकीच्या जी गर्दी असते, बाकींची जी गर्दी असते, तिची जोडवी काढा,
तिच्या गळ्यातलं काढा, तिचं कुंकू हिला हे करा. म्हणजे हे जी सगळी पद्धती आहे हे आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि ही पद्धत बंद व्हायला पाहिजे. त्यावेळेसच कुठेतरी आपल्या या कार्यक्रमाचं सफल होईल असं मला वाटते आणि ती स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी एवढंच बोलू इच्छिते आणि सगळ्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देते आणि मी थांबते. तसेच आणि ती रणरागिणी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सोनलताईला खूप खूप धन्यवाद देते आणि सोनलताई ह्याचा उपक्रम करते हा एक नंबर आहे. कारण कसं समाजामध्ये हा कार्यक्रम कोणी घेत नाही आणि त्या पुढाकार घेऊन आणि स्वतः त्या म्हणजे एक व्हिडिओ असून सुद्धा त्यांनी स्वतःची मुलं घडवले आणि समाजासाठी भरपूर काही करत आहे. सोनलताईचं आपल्या पुढे जिवंत एक उदाहरण आहे. त्याच्यामुळं आम्हाला पण सुद्धा खुशी होती या कार्यक्रमाला येताना. आणि इथे ज्या महिला व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी पण मी सांगते की त्यांनी बिलकुल असं समजायचं नाही की बाबा आपण आपल्या मागे छत्र नाही आहे. कारण आमच्या मागे पुरुषाचा हात आहे, त्यांच्या मागे काही सहकार्य नसताना ते एवढं मोठं समाजासाठी म्हणजे स्वतःची मुलं घडवतात आणि एवढं मोठं संघर्ष करून सर्व काही त्या करतात. आता ही माझी ही मैत्रीण आहे LIC एजंट प्रांजली, आता बोलली, ती थोडीशी घाबरत होती बोलायला. म्हटलं बोल, तुला सुद्धा बोलता येते. तिचं पण उदाहरण आहे आपल्यासमोर. ती पण तिची दोन्ही मुलं, आता तिनं घर पण आम्ही शेळघाटला तिच्या घरी गेलो होतो वास्तूला. किती कमी वयात ती विधवा झाल्यानंतर सुद्धा आणि परिस्थितीत सुद्धा तिची एवढी काही स्ट्रॉंग नव्हती. LICचं शेतीचं काम कंट्रोल एवढं सारं पुरुषांसारखं घराच्या बाहेर निघून एक दोनदा ती मला बोलली. पण ताई म्हणे तुम्हाला रात्री म्हणे चर्चा करायला भाऊजी असतात. आम्ही म्हटलं असं काही नसते, स्वतःच्या बलावर लढावं लागते. आणि ही प्रज्ञा जी आता संचालन करत आहे ती माझी लहान बहीणच आहे. तिचं सुद्धा आपल्या समोर फार मोठं उदाहरण आहे. आणि सर्व महिलांना मी सांगते, त्या रजनीताई काळमेकला तुम्ही ओळखत असेल, त्यांनी त्यांच्या मुलीचं जेव्हा लग्न केलं तेव्हा त्या मला हेच म्हटलं, छायाताई म्हणे मी एवढा मोठा लाखांनी खर्च केला म्हणे, पण मी सर्व कार्यक्रम स्वतः केले म्हणे, हळदीपासनं सर्व. आणि आपण आता बोलतो पण ह्या महिलाच घेत नाही. आता त्या दिवशी माझ्याकडे डॉक्टर पोद्दारांच्या वहिनी आल्या होत्या. मी ताई म्हटलं सीमाताई तुम्ही घ्या ना. नाही म्हटलं असं नसते. नाही म्हणे ताई, त्यांच्या एकदम डोळ्यात पाणी अरे काही नाही, तुम्ही हळदी कुंकू नका लावू, फक्त वाण तर घ्या. तर आपण सुरुवात करायला पाहिजे. आपण स्वतःला समजायलाच नाही पाहिजे की आपल्याला पती नाही म्हणून आपण बिलकुल आमच्याहीपेक्षा स्ट्रॉंग आहे. आणि तुम्हाला आमचं तर खूप शुभेच्छा आहे की तुम्ही पतीचं तुम्हाला सहकार्य नसताना एवढं मोठं तुम्ही कार्य करता. आणि सोनलताईला खूप खूप धन्यवाद. सोनलताई, दरवर्षी तुम्ही असाच कार्यक्रम घेत जा आणि आम्हाला बोलवत जा कार्यक्रमाला. किशोर दादा, खेरडे दादा, सर्वांचे स्वागत करते, सर्वांना धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द संपले. रणरागिणी ग्रुपतर्फे जो हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं इथे आयोजन माझी मैत्रीण भगिनी सोनलताई चौधरी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन आणि त्यांच्या सर्व सहकारी, त्यात मी सुद्धा सहकारी भगिनींनी, विशेषतः किशोरदादा तडस, नितीन भाऊ खेरडे, लोकेशदादा अग्रवाल या सगळ्यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. आणि खरोखरच या कार्यक्रमातून प्रत्येक महिलेला एक प्रोत्साहन मिळते, एक ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेतून ती आयुष्यभर जगत असते. खरोखर ही अभिमानाची गोष्ट नाही का? कारण विधवा महिलेने हळदी कुंकू घेऊ नये, आताच प्रज्ञाताईंनी सांगितलं, कसं कुठल्याच पोथी पुराणात लिहिलेलं नाही. खरोखर आहे, आपण खूप पोथी पुराण वाचतो, शिवपुराणात जातो, पण महाराजांनी कधी सांगितलं का आपल्याला की विधवा महिलेने हळदी कुंकवाला जाऊ नये, तिने त्या एखाद्या गोष्टीला शिवू नये? असं नाही. पण आताच सगळ्यांनी सांगितलं की महिलाच महिलेची शत्रू आहे. ही गोष्ट खरोखर आहे. कारण एखादी महिला समोर जात असेल, विधवा महिला असेल, तिला कुठे बाहेर जायचं असेल, तिला रात्रीला यायला वेळ होत असेल, तर ती शेजारची महिला तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलवून टाकते. तिने शेजारच्या महिलेने किंवा आपल्या घरातल्या महिलेने दृष्टिकोन बदलवल्याबरोबर शेजारचे 4 लोक, त्यानंतर त्या कॉलनीतले लोक आणि त्या गावातील लोक तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतात. तिथून ते कुठेतरी मागे 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 येत जाते, म्हणजे ती बॅकफूटवर येते. मग मला असं वाटते की तिने त्या बॅकफूटवर न येता त्या सगळ्या गोष्टीशी तिने फेस करायला पाहिजे आणि या गोष्टीकडे न लक्ष देता ती समोर निघाली तर ती जिंकली. आणि या गोष्टीच्या सगळ्या गोष्टीच्या मागे मागे ती येत गेली, त्यांच्या त्या गोष्टी ऐकत बसली, त्यांच्यातच ती गुरफटून राहिली, तर ती कधीच समोर जाणार नाही. यासाठी प्रत्येक महिलेनी बाकी महिलांच्या गोष्टी, कारण मी राजकारणामध्ये आहे,
माझ्या शेजारच्या ज्या कॉलनीमधल्या ज्या महिला होत्या त्या माझ्याकडे त्या दृष्टीने बघत होत्या, ही रात्री 11 वाजता येते. मी याच्या आधी 3-3.5 वर्ष जिल्हाध्यक्ष पद भूषवलं, अख्ख्या जिल्ह्यात प्रवास करायचा. मग मला यायला कधी कधी एखाद्या ठिकाणी 7ची बैठक आटोपल्यानंतर मला घरी यायला साधारणतः 11 ते 12 वाजायचे. चिखलदऱ्यासारखं होतं ते 1ही वाजायचा. मग ती सकाळी त्या गाडीकडे लक्ष होतं तिचं हॉर्नकडे, की हिचा हॉर्न, ही घरी किती वाजता येते, गाडीचे चाकं वाजते, गाडी आल्यानंतर उभी. मग गाडी वाजल्यानंतर तुम्ही रात्री सकाळी उठल्याबरोबर पहिला प्रश्न, तुम्ही रात्री 1 वाजता आल्या? बाप्पा बाप्पा. म्हणजे माझ्या नवऱ्याला काही मी 1 वाजता येऊ काय 2 वाजता यायचा काही माझ्या नवऱ्याला प्रॉब्लेम नव्हता. कारण माझ्या नवऱ्याला माहित होतं की माझी बायको 1000 लोकांमध्ये वावरांत माझी बायको जशी गेली तशी परत येते. पण माझ्या शेजारच्या बाईला त्याचा प्रॉब्लेम होत होता. सगळ्यांना हक्काचं व्यासपीठ सोनलताई अग्रवाल यांनी उपलब्ध करून दिलं आणि सोनलताईचं खरोखरच मनोमन आणि भरभरून कौतुक करते. कारण ह्या कार्यक्रमाचा पुढाकार घेणं, सगळ्यांना एकत्र करणं, कारण एक कुटुंब एकत्र आणायचं म्हटलं की खूप कसरत करावी लागते. एवढे सगळे एकत्र आणणं, सगळ्या महिलांचं सगळ्या मनभरणा करणं, सगळ्यांना एकत्र आणून सगळ्या कार्यक्रमाची शोभा वाढवणं, हे सर्व सोनलताईला खूप छान करता येते. आणि सोनलताईच्या सगळ्या भगिनी त्यांच्या पाठीमागे आहेत. सोनलताईचं इथे सर्वप्रथम कौतुक करते आणि इथे थांबते. सगळ्यांना भरभरून शुभेच्छा देते. धन्यवाद. त्यानंतर आमचे भाऊ प्राध्यापक किशोर भाऊ तडस हे आपले 2 शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. आता आमची बहीण सोनल दीदी अग्रवाल हिनं हा कार्यक्रम दरवर्षी घेत असते आणि यावर्षी तिनं असं ठरवलं म्हणजे आता यावर्षी तू पण ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी हो आणि याच्यात म्हणजे जो खर्च येईल तो आपण दोघं बहीण भाऊ वाटून घेऊ. हा म्हटलं ठीक आहे. हा नितीन दादा मग दोघं झालो आम्ही. त्याच्यानंतर तिनं आणखी एक भाऊ पाहिला, नितीन भाऊ जुळले. त्यानंतर मग अजून आमचं बजेट थोडंसं हे कमी पडत होतं. मग लोकेश दादा असं करून आम्ही बहीण भावा मिळून हा एक कार्यक्रम आणला. आणि याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की आपण विधवा महिलांचं हळदी कुंकूचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. त्याला धाडसी निर्णय याच्यासाठी असं म्हणावं लागेल की हे धाडस सर्वच लोकांमध्ये नाही आहे. जे ज्योतिबा फुलेंचे विचारांचे पाईक असतात आणि ज्यांच्या विचारांमध्ये समाजाला परिवर्तित करण्याची क्षमता असते अशा लोकच हा निर्णय घेऊ शकतात. वास्तविक पाहता एखादी स्त्रीचा नवरा मेल्यानंतर विधवा झाली म्हणून तिला हे बाकी आध्यात्मिक सोपस्कार तिचे बंद करून टाकणे आणि तिला एका विशिष्ट कैदेत किंवा नजर कैदेमध्ये खितपत पडून ठेवणे इतपुरतं मर्यादित असते. परंतु आता तिचा नवरा गेला तर त्याच्यामध्ये त्या बाईचा कुठल्याच प्रकारचा दोष नाही. उलट तर तिला आपण डबल रिस्पेक्ट दिला पाहिजे की बाबा आता हिच्या पाठीशी कोणी नाही आहे तर तिला डबल रिस्पेक्ट प्रत्येक ठिकाणी आपण द्यायला पाहिजे पुढे होऊन. परंतु असं आपल्याला होताना दिसत नाही, उलट त्याला मागं खेचण्याचा प्रयत्न आपण करतो. तशीच पूर्वी फार सती जाण्याची सुद्धा प्रथा होती. पती वारल्यानंतर त्याच्या पत्नीला त्या चितेवर चढून सती जावं लागत होतं. परंतु राजाराम मोहन राय यांनी ती सतीची प्रथा जी आहे ती बंद केली. तशीच ही प्रथा देखील एक वाईट प्रथा आहे, त्यामुळे ही सुद्धा बंद झाली पाहिजे. आणि याच्यातून एक चांगला मेसेज सर्व स्त्रियांमध्ये गेला पाहिजे. तेव्हा कुठं आपल्याला हा कार्यक्रम सक्सेस झाला किंवा या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं रोवल्या गेली असं आपल्याला म्हणता येईल. हा सण जो आहे हा महिलांचा नटण्या थटण्याचा सण आहे. एकमेकांपेक्षा चांगलं आपण कसं दिसू याची स्पर्धा महिलांमध्ये लागली असते आणि जवळपास 20-22 दिवस चालणारा हा जो सण आहे या सणाला सर्व माता भगिनींच्या या सणाला मी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम दरवर्षी आपला होत जावो अशा शुभेच्छांसहित मी आपली रजा घेतो. धन्यवाद. रणरागिणी हळदी कुंकू कार्यक्रम खूप छान कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आयोजकांनी म्हणजे सोनलताईंनी. मला असं वाटतं की येत्या 2-3 वर्षामध्ये हा कार्यक्रम ताईंनी घेतलेला आहे. प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं राहते आणि यावेळेस तर खूप छान असा निर्णय त्यांनी घेतला आणि सर्वांनी त्यांना सपोर्ट पण केला. कसं आहे आपण एक महिला आहे आणि आपण महिलांचा आदर
किंवा सन्मान नाही केला तर मग आपण कुठेच नाही राहू. त्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्त्रीचा जन्म झाला, ती आई पण असते, माई असते, मावशी असते, त्यानंतर सर्व जे आहे सासू सून सर्व प्रकारची ती एक भूमिका पार पाडते. प्रेझेंट असलेल्या माझ्या सर्व सखींचं मी हार्दिक अभिनंदन करते आणि माझा अनुभव सांगते. जीवनाचा अनुभव म्हटला की खूप साऱ्या सुखदुःख सोबत असतात आणि लग्नानंतरचं सांगते. लग्नानंतर सर्वात जवळचा साथीदार असेल तर तो आपला नवरा असतो आणि तो जर का आपल्यासोबत असला तर सुख आणि दुःख याचं आपल्याला काहीच वाटत नाही. पण जेव्हा तो साथ सोडून जातो त्यावेळेला मात्र पायाखालची जमीन हलून जाते आणि असं वाटतं की भूकंप आला काय, जीवनात असं वादळ आलं काय की जणू काही आपल्याला सर्व वाहून गेल्यासारखं वाटतं. पण त्यांच्याच विचारांची प्रेरणा घेऊन आपण परत नव्याने संघर्ष करून आपल्या मनातले सगळे विचार बाजूला सारून परत त्यांचे जे अमूल्य असे आपल्याला बोल दिलेले असतात, विचार दिलेले असतात, त्याच विचारातून आपण परत चालण्याची तयारी करतो आणि त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपण सतत धडपडत असतो. महिलांना खरंच मला आता एक निवडणुकीच्या वेळी प्रसंग पाहिला मी. विक्रम दादाचं अक्षवन चालू होतं आणि आमच्या इथल्या ज्या स्वर्गीय ताई आहे त्या तिथं टीका लावायला गेल्या. अक्षरशः त्या माणसाने त्या बाईच्या हातातलं ताट घेतलं आणि त्यांना बाजूला सरलं आणि जे सुहासिनबाई होती तिच्या हातात दिलं. हे बाई इतकी ढाय ढाय रडली, आम्हाला इतकं बेकार वाटलं त्यावेळेस. तेव्हा असं वाटलं खरंच कोणी अजूनपर्यंत सुधारलं नाही. त्या बाईने विचार केला होता माझा वती वारला पाहिजे बा आणि तिला सांगणारे कोणी असेल ना तेव्हाच तिला म्हणायचं होतं का काही गरज नाही आहे हां तरी सुद्धा. पण त्यावेळेस आम्हाला समजलं बाईचं खरं दुःख काय असते बा, नवऱ्या असल्यावर काय फील होते, कसे लोक वागणूक देते. खरोखर आज आपल्या महिलांचा खूप जसं किती काही सुधारणा झाल्या तरी त्याच स्तरावर समजल्या जाते आपल्याला. कोणीच जर तो माणूस शिकला असता त्याने तो प्रयत्न केलाच नसता, त्या बाईला कोणी दिलं असतं नंतर काही समजून सांगितलं. पण हातातून अक्षरशः ताट घेतलं आणि तिला बाजूला केलं आणि जे वागण होती तिला करायला दिलं. म्हणून म्हणते आपण महिलाच आपला सन्मान केला पाहिजे, कोणाच्या भरोशावर बसू नाही. धन्यवाद बोलल्याबद्दल. मंडळींना पहिले तर नमस्कार करते आणि रणरागिणी जे हळदी कुंकवाचा कार्यक्रम सोनलताईने राबवलेला आहे तो अत्यंत उत्कृष्ट म्हणता येईल किंवा व्याख्यानास्पद म्हणता येईल. कारण की हा उपक्रम राबवताना कुठेतरी इतकी हिंमत लागावी लागते की समाजातून हा कार्यक्रम राबवताना खूप जणांची कशी मनस्थिती कुठेतरी खालावल्यासारखी होती. पण त्यांनी तो उपक्रम सातत्याने 2-3 वर्ष घेऊन राहिले आणि त्यांच्या कार्यक्रमाला प्रगती होऊन राहिली. आज या रणरागिणी हळदी कुंकवाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आयोजित केला सोनलताईंनी खरोखर कौतुकास्पद आहे. माझ्या एकटीकडून हा एवढा मोठा कार्यक्रम झाला नसता. हा कार्यक्रम माझ्या सगळ्या भावा मिळून, माझ्या सगळ्या बहिणी मिळून, माझ्या सगळ्या मैत्रिणी मिळून आहे. कृपा करून मला एकदम मेन बनवू नका खरंच, कारण सगळ्यांशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. सर्व मैत्रिणींना मैत्रीपूर्ण नमस्कार. आजचा हा कार्यक्रम सोनलताई आणि सोनलताईमुळे झालेला कार्यक्रम आहे हा. म्हणून मी म्हणते सोनलताई समोर झाल्या म्हणून हा कार्यक्रम झाला. आणि सोनलताई माहिती काय आजच नाही तर हा कार्यक्रम भरपूर वर्षाचा चालू आहे आणि त्यांना पुढाकार त्यांनीच घेतलेला आहे सोनलताईंनी. आणि मेन म्हणजे माहिती आहे काय सोनलताईचं जे श्रद्धा शिक्षण केंद्र पण चालू आहे ना, ते श्रद्धा शिक्षण केंद्र पण ज्या आपल्या महिला मुली यांच्यासाठी याच्यामुळे चालू केलेलं आहे की ताई माहितीये काय ज्यावेळेस दादा गेले ताईकडचे त्यावेळेस ताईचं वय खूप छोटं होतं. ताईचं म्हणणं असं आलं होतं की मी स्वतःला सांभाळू शकली, पण आता अशा भरपूर महिला मुली आहेत की त्या स्वतःला सांभाळू शकणार नाही. आणि त्यांनी श्रद्धा शिक्षण केंद्र चालू केलं. त्याच्यामध्ये शिवण क्लास आणि पार्लर हे 2 क्लास चालू केले.
आणि कसं आहे, त्यांना असं वाटलं होतं की कोणतीही मुलगी असो, कोणत्याही मुलीच्या अंगामध्ये कोणता ना कोणता गुण असायला पाहिजे, म्हणून हे श्रद्धा शिक्षण केंद्र चालू केलं आणि त्याच्या माध्यमातूनच त्यांच्या डोक्यामध्ये एक एक गोष्टी येत आल्या आणि त्या माध्यमातून त्यांनी हे व्हिडिओ हळदी कुंकू चालू केलं. हे रणरागिणी तर फक्त ह्या वर्षी नाव आलेलं आहे, पण विधवा हळदी कुंकू हे खरं हळदी कुंकू होतं. बस मी सोनल ताईलाच आणखी पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. सगळेजण रणरागिणी हळदी कुंकाला उपस्थित झालेले आहेत. रणरागिणी खरंच खूप चांगला असा उपक्रम सोनलताई चौधरी दादा खेरडे दादा यांनी खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे. हळदी कुंकू हे बाकीच्या बायका तर करतच असतात सौभाग्याचा वाण म्हणून, पण विधवा बायकांना कुठंतरी एक स्टेज यांनी मिळवून दिलेला आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं मी इथे खरंच कौतुक करते आणि हा उपक्रम असाच चालत राहावा आणि सगळ्यांनी याच्यासाठी पाठिंबा द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि हळदी कुंकूचा उपक्रम खूप छान आहे. जेव्हा पहिल्यांदा सोनल दीदींनी हळदी कुंकू केलं होतं व्हिडिओ महिलांचं, तेव्हा मी आली होती. तेव्हा खूप महिला अशा होत्या की त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. त्या रडल्या की त्या आपल्या व्यथा सांगत होत्या की आम्हाला म्हणजे हळदी कुंकू घ्यायला कोणी बोलवत नव्हतं, म्हणजे इच्छा असली म्हणायचं की नाही ही व्हिडिओ आहे, हिला बोलवायचं नाही. तर त्यावेळेस जेव्हा ताईंनी हा कार्यक्रम केला तेव्हा अनेक म्हणजे महिला आल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी आपापले मनोगत व्यक्त केले. तेव्हा एवढं मन भरून आलं की खरंच यांना कुठेतरी आपण आपल्याही सोबत सहभागी करावे असं वाटलं आणि सोनल दीदींनी ते करून दाखवलं. त्याबद्दल सोनल दीदीचे खूप खूप कौतुक करते मी आणि सगळ्या इथे उपस्थित महिला आहे त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. कल्पना गाडे माझी मैत्रीण आहे, तिने सकाळी मला कॉल केला, मी बसमध्ये होती. मी म्हटलं आधी सांगायचं होतं जायचं होतं तर ती म्हणे नाही चल. मी 4:30 वाजेपर्यंत ड्युटी केली. मी माझ्या आईकडे जाते, 2.5 वर्ष झाले. मला मुलगी आहे, ती 8 वर्गामध्ये आहे. मी कलर्स हॉस्पिटलमध्ये जॉब करते. हे बोलण्यासाठी माझा एक संदेश सगळ्यांना सांगायचा होता की जेव्हा आम्ही लग्नात अहिर करतो या विधवा महिला, तेव्हा आम्हाला तो अहिर आहे ना तर दुसऱ्या बाईला देऊन मग तो करायचा असतो. पण हा विचार येतो नेहमी की मी एवढा विकत आणलेला, एवढा चांगला अहिर आणलेला त्यांना नको आहे, मग आणायचाच कशाला, द्यायचाच कशाला, असा माझा नेहमी प्रश्न राहायचा. पण असं माझं म्हणणं आहे की प्रत्येक महिलेने स्वतःहून म्हणावं की आम्हाला की नाही बाई तुझ्याच फक्त अहिर दे म्हणून, तेव्हाच आम्हाला असं वाटेल की बा खरोखरच काहीतरी सुधारणा आपल्या महिलांमध्ये झालेली आहे. पुनर्प्राप्त करून देण्यासाठी सोनल दीदीनं जे पाऊल उचललेलं आहे आणि हा विधवा बायांसोबत सौभाग्यवतींचाही हळदी कुंकूचा कार्यक्रम त्यांनी घेण्याचं धाडस दाखवलं आणि महिलांच्या सन्मानार्थ त्यांनी उचललेलं हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांचा सत्कार जो आहे तो खेरडे परिवारातर्फे आमच्या नीता वहिनी करत आहे. दोघींचे डॉक्टर प्रज्ञा मालपे आणि सोनल अग्रवाल चौधरी यांचं, दोन्ही रणरागिणी आमच्या, आणि त्यांना हळदी कुंकू टिकली लावून त्यांचं या ठिकाणी मान सन्मान करीत आहे. 2 डबल झाले तरी चालते. तिघीजणी हात लावा, तिघीजणी हात लावा, हात लावा, हात लावा. काय या पटकन दोघीजणी. 2-3% 100% तुम्ही आल्यावर झालं सर तुमचं आहे.
नेहमी मोटिवेट करत असतात आणि त्या नेहमीच मला मी खूपच लाजरी बसली होते, पण मी आता त्यांच्या सहवासात खूप समोर आले आहे. माझा नमस्कार. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांना स्मरण करते, अभिवादन करते. तसेच आज रणरागिणी यांच्या सर्व सहकार्यकारिणी यांच्यातर्फे आज हा विधवा महिलांचा हळदी कुंकू इथे आयोजित केलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम तर मी सोनलताई यांचे खूप खूप आभार मानते की त्यांच्यामुळे आज मला हा अविस्मरणीय प्रसंग हा आजचा मला बघायला मिळाला. आणि मला बऱ्याच वेळ म्हणजे प्रत्येक वर्षी ते बोलवायच्या, ॲज अ गेस्ट म्हणून बोलवायच्या, परंतु आज मला हा अभिमान वाटते की मी त्यांच्यामध्ये त्यांच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि माझ्याकडून पण हे काहीतरी चांगला उपक्रम आपण राबवू शकतो विधवा महिलांसाठी. अजून एक चांगला एक अनुभव आला की आज आमच्या गावच्या महिलासुद्धा आल्या होत्या इथे, विधवा महिला आल्या होत्या. त्यांना बोलायला माईक दिला हातामध्ये, परंतु त्या इतक्या इमोशनल झाल्या की त्या काहीच बोलू शकल्या नाही. म्हणजे त्यांच्या तोंडातून शब्दही निघत नव्हता की काय बोलायचं नाही. कारण त्यांनी कधी अशा पद्धतीने गावाला मी गाव लेवलवर हळदी कुंकूचा प्रोग्राम मोठा घ्यायची, परंतु त्या यायच्या नाही. आता गावाचं कसं असते ताई, वरुडमध्ये ठीक आहे निघून जातात लेडीज, परंतु गावामध्ये खूप विचार करावा लागतो. ही काय म्हणेल, ती काय म्हणेल, तो काय म्हणेल, या गोष्टीचा विचार करावा लागतो. आज या रणरागिणी ग्रुपने हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की प्रत्येक बाई ही सक्षम आहे, आत्मनिर्भर आहे आणि ती आपल्या संसाराला, आपल्या घराला चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते, आपल्या लेकरांना चांगल्या पद्धतीने संस्कार देऊ शकते आणि आपली परंपरा जपवू शकते. भलाई महिला विधवा जरी असली, एक ताई आहे तिथे, आय थिंक गेल्यात की काय त्या काय माहिती, त्यांनी खूप छान असं त्यांचं एक्सप्लेनेशन दिलं की त्यासुद्धा विधवाच होत्या. त्यांच्या बोलण्यातून खूप काही शिकायला मिळालं आणि मलाही अशी इच्छा झाली की आपण काहीतरी इथे निदान सोनलताईचं तरी कौतुक करायला पाहिजे, कारण त्या आहेत म्हणून हा 5-6 वर्षापासून कार्यक्रम इथे राबवत आहे. आज या रणरागिणी ग्रुपने हा प्रोग्राम इथे आयोजित केला आणि मलाही त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं. मी सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली. त्या प्रित्यर्थ त्यांचे खूप खूप आभार मानते. स्त्री ही अशी शक्ती आहे की ती संसाराला, घराला, आपल्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार, परंपरा काय असते ही स्त्रीच शिकवते. स्त्रियांसाठी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम विधवा आणि सगळ्यांसाठी सगळ्यांना एक प्रकारचा मानच आहे. सर्व बायांना एक सारखं समजलं जाते, नाहीतर कुठे विधवा बायांना चांगली वागणूक मिळत नाही. इथे हळदी कुंकवाच्या निमित्तानं सर्वांना समान वागणूक मिळते, बायांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्या निमित्ताने मी एक उखाणा घेते. जीव शिव पक्षी बसले कल्पवृक्षाच्या झाडावर, माधवराव हळदी कुंकवाचं राज्य भोगते माधवरावांच्या जीवावर. सर्व समावेशक म्हणजे सर्व स्तरावरच्या सर्वच म्हणजे विधवा आणि महिला स्वभावामध्ये कुठल्याच प्रकारचा डिफरन्स न करता हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे सोनलताई अग्रवाल यांनी, त्यांना त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सगळं मला तसं वाटत असतं, प्रत्येक स्त्रीला चांगला आणि सारखा सन्मान भेटावा असं सगळ्यांना वाटत असतं, परंतु ते कार्यान्वित करण्यासाठी थोडंसं जो अवधी लागतो, थोडंसं जे धाडस लागतं, ते धाडस म्हणा किंवा समाजाविरुद्ध एवढं मोठं पाय उचलायचं जे मोठं धाडसच म्हणा लागेल ते आपल्या सोनलताईंनी केलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. सर्व भगिनींच्या मनातलं त्यांनी हे जे कार्य आहे त्यांनी पूर्ण केलं आणि असेच कार्याला ते पुढे येत राहू आणि आमचं सहकार्य किंवा आम्हाला थोडीशी मदत करण्याची, काठी लावण्याची चान्स त्यांनी आम्हाला द्यावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि माझे अनारशे पाहायला आरशे राव माझे कसे तर सीतेचे राम जसे. ज्याला म्हणतात फूल, मी आहे फुटाण्यांची सून. पायथ्याशी बर्फाच्या राशी
अतुलरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. 1 = 9. योगेश राव इज अ व्हेरी प्ले. अंगणात आहे तुळस, तुळशीला घालते पाणी, आधी होती आई बाबांची टाणी, आता आहे योगेश रावांची राणी. हरे हरे पेड़ से पीले पीले अंगूर, सूरज जी के नाम से भरती हूँ सिंदूर. इधर गली उधर गली बीच में भरा बाजार, सूरज जी ने साड़ी लाई, रुपए लगे 1000. लावती ठसठसी हळद लावती तुळशी, ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते पूर्वजन्माचं सांगते. नाव घ्या, नावात काही विशेष. जयंतराव माझे मिस्टर, मी त्यांची मिसेस. अंगठीत हिरा, आकाशात तारा, सुनीलराव आहे माझा दागिना करा. कन्हव ऋषीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर. कन्हव ऋषीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर. गजाननरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. निळमणी आकाशात शोभे चंद्राची प्रभा. राजेश रावांमुळे आले मला सौभाग्याची शोभा. कळलं कुंडेश्वरावांचं नाव घेते सौभाग्य घडवलं. लिहायचे होते खूप काही पण पहिल्यात नव्हती शाई. अतुलरावांचे नाव घेते निमिषची आई. मौनमणीचा आश्रम शकुंतलेचे माहेर, सुरेश रावांनी केला मला सौभाग्याचा आहे. नीलमणी आकाशात शोभे चंद्राची प्रभा. राजेश रावांमुळे आली मला सौभाग्याची शोभा. आणि आता आम्ही एक उखाणा घेतो. मागे मागे उखाणा घ्यायचा आहे. जयश्रीताई काळे. आणि होती माथर, त्याच्यावर होतं झाकण, दिवाकरजीच्या राणीले सोन्याचं काकण. दिवाकरजीच्या राणीला सोन्याचं काकण. होती पाहता पाहता घड्याळामध्ये वाजला एक. गणेशरावचे नाव घेते, मी आहे अवघी घराण्याची लेक. 24 तास वायफाय. माझे राव माझे पुस्तक मी त्यांचं कृष्ण काढतो जसं राजीची छेड, नवीन नावांना लागतो माझं. हरे हरे मैदान में खेल रही थी क्रिकेट. तिच्या वेळेला उमरली कडी, तुळशीरावांचं नाव घेतलं. तिला म्हणलं की मला सोनं टॅक्सी भेट करून देते. माझी बायको आली होती नागपंचमीने उघडला डोळा, संग झाला पोळा, पोळ्याची पोळी, वाकडा सोन्या गोंडा भोळी, संग झाला गणपतीचा पार, पडलाय लक्ष्मीच्या वार, लक्ष्मीला पाडा गाठी, पित्राला पडली दाटी, पित्राला खाला दाळ, आली घट्टाची माळ, घट्टाच्या माईला तिरंगी सोनं, दिवाळी करते येणं जाणं, दिवाळीचा दिवा, सटीचा रोडगा, संक्रांत पोडगा, संक्रांतीचा वाण, शिमग्याची धूळ, पाडव्याची गुढी, गुढीला होता कळस, शिवराज पाटलाचं नाव सांगते मला नाही आळस. चली जाऊन लावित प्रीतीत येईना, प्रीतीत येईना, जवळ घेईना, प्रीतीत येईना, जवळ घेईना, प्रीतीत येईना, प्रीतीत येईना, जवळ घेईना, रुपी वाढत माळच्या बनात येईना, संदेरी जाऊन लावित प्रीतीत येईना, प्रीतीत येईना, जवळ घेईना,
वही सुंदर नये. आपण नेहमीच असे हळदी कुंकू प्रोग्राम अरेंज करतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावतो. त्याबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे, 2 ओळी. हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाड, महिलांनी गजबजलेली एक वादळवाड, सोनेरी क्षणांचे सुखद अनुभव, सोनेरी क्षणांचे एक सुखद अनुभव, अनुभवांची एक गोड आठवण, अनुभवांची एक गोड आठवण. स्वप्नांच्या पलीकडलं एक सुंदर गाव, स्वप्नांच्या पलीकडलं एक सुंदर गाव, त्यालाच तर आहे हळदी कुंकू प्रोग्राम असे नाव, हळदी कुंकू कार्यक्रम असे नाव. सुशिक्षित भाषेत तुम्ही हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचं जे एक्सप्लेनेशन केलं ते नक्कीच आम्ही कायमस्वरूपी लक्षात राहील. यानंतर ज्या भगिनींना उखाणे घ्यायचे असतील किंवा मनोगत व्यक्त करायचं असेल किंवा आमच्याशी 2 शब्द हितगुज करायचे असतील तर त्या भगिनींना विनंती करते की कृपया त्यांनी आमच्याशी येऊन संपर्क साधावा. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है कि जीवन में एक उम्र चुरानी, एक उम्र चुरानी है. संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा. नाक में नथनी कान में बाली, नाक में नथनी कान में बाली, ललित जी का नाम लेते आती है गलों पे लाली. है जग को जीवन देने वाली, मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू, सतियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया, सीता जैसी अग्नि परीक्षा आज भी जग में जारी है. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. जग को जीवन देने वाली, आप भी तुझसे हारी है. नारी को कोई कह ना पाई तू. थैंक यू.